हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, इन्स्टंट केक मिक्स। आता इथे मी चाको कुकर केक मिक्स घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता। मला झटपट करायचा होता, वेळ नव्हता माझ्याकडे आणि कबीरला प्रचंड केक आवडतो, हे सगळे फॅमिली मेंबरला माहीत आहे। तर तो सारखा मला म्हणतो, मम्मी केक कर, घरी केक कर। चला तर मग आज रेसिपी पाहूयात। इथे मी कट करून घेतलेला आहे केक मिक्स। हा 160 ग्रॅम जवळजवळ आहे आणि यामध्ये आपल्याला जास्त गोष्टी बिलकुल ॲड करायच्या नाही, यामध्ये सर्व आहे। इथे मी दूध घेतलेलं आहे 1 वाटी, ते आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला एका साईडला फेटून घ्यायचं आहे। आता इथे पहा 2-3 मिनिटांनंतर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं दूध आणखीन यामध्ये ॲड केलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही। आता हे पूर्ण मिक्स केलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे। 2 चम्मच तेल टाकल्यानंतर याला परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे सगळी माहिती कसं बनवायचं आहे हे या बॉक्सवरती, प्रीमिक्सच्या बॉक्सवरती आपल्याला दिलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स इथे मला 1 वाटी दूध घेतलं होतं मी थोडंसं दूध उरलेलं आहे। आता हे आपण मिश्रण साईडला ठेवू। इथे मी एक कुकर घेतलेला आहे। 2 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि एखादं स्टँड किंवा मग अशा पद्धतीची रिंग जर असेल तुमच्याकडे केक बनवण्याची, ती तुम्ही यामध्ये ठेवून द्यायची आहे। आणि इथे पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथं असा एक पॉट घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही केक टीन घेऊ शकता किंवा मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे। आता त्याला व्यवस्थित आपल्याला तेल लावून सर्वत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपलं बॅटर ॲड करायचं आहे। आता हलक्या हाताने त्याला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वत्र आपलं व्यवस्थित मिश्रण स्प्रेड होईल। इथे माझ्याकडे टुटी फ्रुटी होती, ते मी वरून टाकत आहे थोडंसं डेकोरेशनसाठी आणि थोडेसे बदाम टाकत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन फ्रूट्स पण ॲड करू शकता त्यामध्ये। दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खूप छान दिसत आहे। आता मी हलकंसं त्याला पण टॅप केलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील। आणि इथे आपला हा डब्बा कुकरमध्ये ठेवत आहे। इथे मी कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि आपल्याला कुकरचं रिंग पण काढायची आहे। इथं मी नंतर काढली होती। इथे बघू शकता केक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। इथं मी थोडंसं चाकूनं पाहत आहे की अजिबात कुठेही याला चिटकला नाही। इथे मी 35 मिनिट व्यवस्थित त्याला बेक केलं होतं। सुरुवातीला 10 मिनिट हाय फ्लेमवरती आणि नंतर कमी मंद गॅसवरती त्याला वाफवून घेतलं होतं। आता एका साईडला काढून घेत आहे। आता इथे मी साईडला काढून घेत आहे। केक आपला एकदम इथे मी 35 मिनिट बरोबर वाफवून घेतलेला होता। इथे पाहू शकता तुम्ही आपला केक व्यवस्थित स्पंजी झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या साईड आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। इथे 5 ते 10 मिनिटानंतर मी याला कडेनं चाकूच्या साहाय्याने असं एकदम सुटसुटीत करत आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अजिबात चिटकत नाही खाली जास्त। तुम्हाला पेपरही लावायची गरज नाही, बटर पेपर वगैरे, थोडंसं तेल लावलं तरी चालतं। आता याला मी सरळ करून घेणार आहे। इथे साईडला पहा किती स्पंजी दिसत आहे, एकदम परफेक्ट बेक झालेला आहे। लहान मुलांना जेव्हा एखाद्या गोष्टीची जर आवड असेल तर आपण इन्स्टंट जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आणून बनवू शकता। इथे मी थोडीशी पिठी साखर त्यावरती ॲड केलेली आहे, कारण आपण त्याच्यावर चॉकलेट सिरप किंवा काही ॲड करू शकतो। पावडर शुगर टाकून झालेली आहे। तुम्हाला हव्या त्या गोष्टीने तुम्ही डेकोरेट करू शकता। इथे वरून मी सिरप टाकत आहे, चॉकलेट सिरप। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॉकलेट मेल्ट करून देखील त्यावरती टाकू शकता। इथे पहा किती छान दिसत आहे। कबीरला प्रचंड केक आवडतो म्हणून मी बनवला होता। आता यावरून थोडंसं डेकोरेट केलेलं आहे। ॲक्च्युली हे डेकोरेटची छोटी पोळी त्या पॅकमध्येच आलेली आहे केक मिक्सच्या। आता यावरून मी थोडासा सिरप परत ॲड करत आहे। दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही एकदम टेस्टी होईल। एकदम छान फुलून झालेला होता, त्यामुळे सर्वांनाच प्रचंड आवडला। शक्यतो केक जास्त मी काय बनवत नाही आणि गोड जास्त काही खाल्ला जात नाही, पण कबीरला खूप आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने बनवते। आता मी कट करून दाखवते। एकदम स्पंजी झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा
आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा किती छान दिसत आहे, एकदम स्पंजी झालेला आहे आणि कलरही अगदी छान आलेला आहे. नक्की ट्राय करा इन्स्टंट